यानंतर आपण लगेचच वैयक्तिक नृत्य स्पर्धा सुरू करत आहोत। वैयक्तिक नृत्य प्राची राजनशंकर वडगाव सिन्नर वैयक्तिक नृत्य स्पर्धेचे परीक्षक आहेत भरत मांडे सर सिल्वर लोटस विद्यालय सिन्नर, श्रीमती गायत्री मांडे मॅडम नवजीवन सिन्नर। माझे नाव प्राची राजनशंकर, माझ्या गाण्याचे नाव आई तुझा डोंगर भक्ती सुंदर रंगाने सजवला। माझे शाळेचे नाव दीपा प्राथमिक शाळा वडगाव सिन्नर केंद्र। जाऊ दे विकरालो
श्रावणी राजेश खैरनार.
सुंदर. यानंतर जोडी खुर्द. दैत्य मातला आणि संपुदेत काळ दुष्ट बंधनातला खाई दैत्य मातला आणि संपुदेत काळ दुष्ट बंधनातला हातात शूळ तू हातात आई घे भरतेचा संभाळाला आणि अंबाबाई गोंदे शाळेचे स्पर्धक तयार राहतील. यानंतर समूह नृत्यातील शेवटचं नृत्य या ठिकाणी सादर होत आहे. मोठा गट जीप शाळा पाटोळे.
आज सगळ्या प्रकारच्या इव्हेंटमध्ये अगदी मनापासून सहभाग घेतला. यश मिळेल न मिळेल याची तुम्ही काळजी केली नाही. प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्ही झोकून देऊन काम केलं आणि त्याची परिणिती 2 शब्दांमध्येच होणार आहे. एक असणारे हार, एक असणारी जीत. कुणीतरी विजयी होणार, कुणीतरी पराजित होणार. पराजित होणारा असतो म्हणूनच विजयी होणाऱ्याला महत्त्व असतं. आणि म्हणून विजयाचं म्हणजे विजय जितका महत्त्वाचा आहे तितका पराजय देखील महत्त्वाचा आहे. कारण आपण सहजासहजी पराजय स्वीकारत नाही. आपण लढतो, समोरच्याची लढाई करतो आणि त्या लढाईमध्ये किरकोळ चुकीमुळे जर आपल्याला अपयश येत असेल तर त्याला आपण पराजय म्हणतो. आपल्या डुबेरे बिटाचं वैशिष्ट्य असं आहे की तालुक्यात आजपर्यंत जो कार्यक्रम घेतला जात नाही तो आपल्या डुबेरे बिटामध्ये दरवर्षी सालाबादप्रमाणे पार पडत असतो. त्याचं सातत्य आपण डुबेरे बिटाने टिकवून ठेवलेलं आहे. डुबेरे बिटाची एक खासियत आहे. स्पर्धा असेल, इव्हेंट असेल तर आपलं एक वैशिष्ट्य असतं, वेगळेपण असतं की जे तालुक्यामध्ये इतर बिटांच्या पेक्षा आपण अगदी वेगळेच आहोत, आगळे वेगळे आहोत. कुणाला डोकं लावायचं ठरलं तरी आपल्या बिटाचा हात कोणीच धरू शकत नाही. कुणाला डोकं लावायचं असेल तरी आपल्या बिटाचा हात कोणीच धरू शकत नाही. आणि गुणवत्तेच्या बाबतीत कुणाशी स्पर्धा करायची असेल तरी डुबेरे बिटाचा हात कोणी धरू शकत नाही. ही खासियत आहे आपली. आणि याच खासियतमधून आपल्या या डुबेरे बीट अंतर्गत ज्यावेळेला बीटस्तरीय स्पर्धा होत असतात त्या स्पर्धेच्या निमित्ताने आपण बीटातील सर्व शिक्षकांमधून एका शिक्षकाची उपक्रमशील शिक्षक म्हणून निवड करत असतो. त्याने त्या शाळेवर केलेलं काम, विद्यार्थी उपस्थिती वाढवण्यासाठी केलेले कष्ट, त्यानंतर वेगळ्या प्रकारच्या स्पर्धा असतील, CSR असेल, सगळ्या बाबींचं तर आपण उपक्रमशील शिक्षक हा निवडला जातो. केंद्रातील डुबेरे बिटातील दोडी असेल, दापूर असेल, चास असेल आणि डुबेरे असेल या केंद्र प्रमुखांशी विचारविनिमय करून आणि अंतिम निवडीचे अधिकार आपण आपल्या बेटाचे सन्मान्य विस्तार अधिकारी श्रीयुत सांगळे साहेब यांना दिलेले होते. त्यानुसार त्यांनी संपूर्ण बेटामध्ये शाळा पाहणी करत असताना त्यांना ज्या ज्या गोष्टी चांगल्या चांगल्या दिसल्या, ज्या ज्या शिक्षकांचं काम आवडलं, त्यातनं या ठिकाणी एक शिक्षकाची आपण उपक्रमशील शिक्षक म्हणून निवड केलेली आहे. आणि ते सद्भाग्य ज्या शिक्षकाला लाभलेलं आहे, ज्याची उपक्रमशील शिक्षक म्हणून निवड झालेली आहे, ते आहेत विनायक सानप सर, जे जांभळी वस्तीला आहे. या शिक्षकाची उपक्रमशील शिक्षक म्हणून निवड झालेली आहे. तशी एक शाळा आपण निवडलेली आहे, तिची उद्घोषणा मी नंतर करतो. मी विनायक सानप सरांना या ठिकाणी आमंत्रित करतो आणि समस्त व्यासपीठाला विनंती करतो की आपणा सर्वांच्या शुभ हस्ते श्रीयुत विनायक सानप सर यांना ट्रॉफी देऊन यथोचित त्यांचा गौरव करायचा आहे. श्रीयुत विनायक सानप सर संपूर्ण व्यासपीठ या उपक्रमशील शिक्षकाचं या ठिकाणी गुणगौरव करत आहे आणि सर्वांनी तो करावा अशी मी त्यांना विनंती करतो. विनायक सानप सरांचं काम तुम्ही सर्वांनी जवळून बघितलेलं असेल, नसेल तरी नक्कीच त्यांच्या शाळेला भेट द्या. शालेय रेकॉर्ड असेल, विविध तंत्रज्ञानात्मक माहिती असेल, अगदी छानपणे त्यांनी शाळेमध्ये याची आखीव अशी बांधणी केलेली आहे. आणि म्हणून आज बीटस्तरीय उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आपण सर्वजण टाळ्यांच्या गजरात त्यांचा रूप वाढवूया आणि त्यांच्या भावी कार्याला आपण शुभेच्छा देऊया. उपक्रमशील शिक्षक श्रीयुत विनायक सर. बीटामध्ये असंख्य शाळा आहेत, आपल्या जिल्हा परिषदेच्या आहेत आणि खाजगी व्यवस्थापनाच्या आहेत. परंतु जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा हळूहळू कात टाकत आहे आणि
आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा त्या ठिकाणी ते उमटवत आहेत. अशाच सर्व शाळांवर भेटी देत असताना जे वेगळेपण वैशिष्ट्यपण साहेबांना या ठिकाणी जाणवलं ते म्हणजे अगदी सुरुवातीला 10-12 फूट असणारी शाळा जी थोड्याच कालावधीमध्ये अगदी 40-50च्या पटापर्यंत जाते. CSRच्या बाबतीत ज्या शाळेने आतापर्यंत अनेक वेळा CSR मिळवलेला आहे, शाळेचा संपूर्ण कायापालट आतून बाहेरून केलेला आहे आणि त्याच्या जोडीला विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकवण्याचं काम देखील ज्या जोडीनं केलेलं आहे ती जोडी म्हणजेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणारवाडी केंद्र डुपेरे. तर या शाळेचा आपण या ठिकाणी उपक्रमशील शाळा म्हणून गौरव करत आहेत. द्विशिक्षकी शाळा आहे, परंतु शाळेमध्ये भेट गेल्यानंतर एखाद्या छानशा अशा मंदिरात गेल्यावर नंतर आपली जशी तंद्री लागते, मनशांती मिळते, तसं शाळेच्या प्रांगणात एंट्री केल्या केल्या शाळेच्या आतमध्ये काय आहे ते बाहेरच दिसतं. ज्या प्रकारे आपलं घर असतं, आपल्या घराचं अंगण सांगतं की घरातली माणसं कशी आहेत आणि घर कसं असेल, तसंच एक वेगळं वैशिष्ट्य या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणारवाडी शाळेचं आहे. आणि समस्त व्यासपीठाला मी विनंती करतो की या शाळेतील दोनही शिक्षकांचा आपण यथोचित गौरव करावा. उपक्रमशील शाळा ही शाळा पुढच्या वेळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात तालुक्यात पहिली कशी येईल यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे आणि आपण सर्वजण मला त्या ठिकाणी साथ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या जोडगोळीचा पुन्हा यथोचित असा गौरव व्हावा अशी व्यासपीठाला विनंती करतो. उपक्रमशील शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणारवाडी केंद्र डुपेरे. धन्यवाद. समस्त व्यासपीठाने या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे. आता आपण ज्या गोष्टीची वाट बघत आहात, आतुर झालेले आहात, तो क्षण आहे आजच्या या स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिक वितरणाचा. जास्त वेळ वाया न घालता डायरेक्टच आपण या स्पर्धेचे निकाल घोषित करणार आहोत आणि त्याचबरोबर त्या विजयी संघाला वैयक्तिक जो काही विद्यार्थी असेल त्यांनी त्याच्या सोबत मार्गदर्शन करणारे शिक्षक असतील त्यांनी त्वरित पुढे यायचं आहे आणि आपलं बक्षीस स्वीकारायचं आहे. आयोजकांना मी विनंती करतो की या सिक्वेन्स प्रमाणेच वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, धावणे मुली, वैयक्तिक नृत्य, समूह नृत्य, वैयक्तिक गायन, समूह गायन, बुद्धिबळ, स्पेलिंग बी, मॅथ बी दुसरा गट या सिक्वेन्सने मी बक्षीस किंवा निकाल घोषित करणार आहे. त्या सिक्वेन्सने विजयी स्पर्धकांनी या ठिकाणी पुढे यायचे आहेत. दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक भालेराव सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. सर्वप्रथम मी निकाल घोषित करणार आहे. वक्तृत्व स्पर्धा लहान गट. वक्तृत्व स्पर्धा लहान गटामध्ये तृतीय क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी आहे आरोही विकास मेदगे, जिल्हा परिषद शाळा दोडी. आरोही विकास मेदगे, दोडी केंद्र नांदूर शिंगोटे, जिल्हा परिषद शाळा नांदूर शिंगोटे. त्या मुलीने मार्गदर्शक शिक्षकांनी त्वरित पुढे यायचे. वक्तृत्व स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे ती विद्यार्थिनीचं नाव सेजल नितीन खताळे, डुबेरे केंद्र, जिल्हा परिषद शाळा पाटोळे, खताळे पाटोळे. त्यानंतर प्रथम क्रमांक मिळवलेला आहे ईश्वरी सचिन पवार, जिल्हा परिषद शाळा दापूर, केंद्र दापूर. या द्वितीय क्रमांकाचं बक्षिसाचं वितरण मी आपल्या पीठाचे विस्तार अधिकारी सन्माननीय सांगळे सरांना विनंती करतो की त्यांनी त्या बक्षिसाचं वितरण करावं. त्यानंतर ईश्वरी सचिन पवार, जिल्हा परिषद शाळा दापूर, तिने प्रथम क्रमांक मिळवला आहे. सन्माननीय व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या बक्षिसाचे वितरण करावं. या ब्रह्मानंद विद्यालयाचे उपप्राचार्य सन्माननीय काकड सर,
सन्माननीय काकड सर यांना विनंती करतो की त्यांनी या बक्षिसाचं वितरण करावं. त्यानंतर चित्रकला स्पर्धा लहान गट तृतीय क्रमांक मिळवलेला आहे स्वरा दौलत कुंदे, जिल्हा परिषद शाळा गोंदे, केंद्र दापूर. स्वरा दौलत कुंदे. शिक्षकांनी पुढे यायचे आहेत. सन्माननीय या विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री गांगुडे सर यांना विनंती करतो की त्यांनी या बक्षिसाचं वितरण करावं. तृतीय क्रमांक आहेत स्वरा दौलत कुंदे, जिल्हा परिषद शाळा गोंदे. द्वितीय क्रमांक आहेत दोन्ही शाळेचे विद्यार्थिनी आहेत ओवी रमेश कांगणे, जिल्हा परिषद शाळा दोडी बुद्रुक. विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षकांनी पुढे यायचे. या ठिकाणी गांगुर्डे सरच त्या बक्षिसाचं वितरण करतील. त्यानंतर प्रथम क्रमांक मिळवलेले विद्यार्थी आहेत, सगळे विद्यार्थिनीच आहेत आतापर्यंत. जिल्हा परिषद शाळा मणेगाव, केंद्र डुबेरे, सोनल सुनील धोत्रे. चित्रकला स्पर्धा प्रथम क्रमांक. विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांनी पुढे यायचे. यानंतर धावणे मुले या स्पर्धेचं बक्षीस वितरण आपल्या ब्रह्मानंद विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आमचे मित्र श्री बोडके सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धावणे मुले स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवलेला विद्यार्थी आहेत आयुष योगेश तांबे, जिल्हा परिषद शाळा गोंदे, केंद्र दापूर. यानंतर द्वितीय क्रमांक आहेत युवराज शिवराम माळी, जिल्हा परिषद शाळा वडगाव सिन्नर, केंद्र डुबेरे. युवराज शिवराम माळी, वडगाव सिन्नर. यानंतर प्रथम क्रमांक मिळवलेला विद्यार्थी आहेत श्रीपाद दत्तू आव्हाड, जिल्हा परिषद शाळा दोडी बुद्रुक. श्रीपाद आव्हाड. या तीनही बक्षिसांचे वितरण या ठिकाणी सन्माननीय बोडके सर यांच्या हस्ते होत आहे. युवराज माळी, जिल्हा परिषद शाळा वडगाव सिन्नर. यानंतर प्रथम क्रमांक मानकरी आहेत श्रीपाद दत्तू आव्हाड, जिल्हा परिषद शाळा दोडी बुद्रुक. पालक आणि शिक्षक दोघांनी पण जा. यानंतर धावणे मुली या स्पर्धेचा निकाल मी घोषित करत आहेत. तृतीय क्रमांक मिळवलेला विद्यार्थिनी आहेत त्रिवेणी विलास जाधव, जिल्हा परिषद शाळा पाटोळे. यानंतर श्री केंद्रप्रमुख OS पाटील सर, केंद्रप्रमुख चास यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढील बक्षिसाचं वितरण करावं. त्यानंतर द्वितीय क्रमांक मिळवलेला विद्यार्थिनी आहेत जान्हवी देवराम कांबे, जिल्हा परिषद शाळा गोंदे. विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक यापुढे. आणि यानंतर या धावणे मुली स्पर्धेतील प्रथम क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी आहेत जिल्हा परिषद शाळा केदारवाडीची विद्यार्थिनी समीक्षा राजेंद्र केदार, जिल्हा परिषद शाळा केदारवाडी. तर वैयक्तिक नृत्य या स्पर्धेचा निकाल मी घोषित करत आहेत. वैयक्तिक नृत्य प्रकारातील जे काही विजयी स्पर्धक आहेत त्या सर्वांना या ठिकाणी आपल्या दोडी केंद्राचे केंद्रप्रमुख सन्माननीय UV पवार सर यांना विनंती करतो की त्यांनी या बक्षिसांचं वितरण करावं. वैयक्तिक नृत्य स्पर्धेतील तृतीय क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी आहेत ओवी रमेश कांगणे, जिल्हा परिषद शाळा दोडी. यानंतर द्वितीय क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी आहेत डुबेरे केंद्रातील जिल्हा परिषद शाळा वडगाव सिन्नर येथील विद्यार्थिनी प्राची राजन झनकर. द्वितीय क्रमांक. खूप छान परफॉर्मन्स या मुलीने केलेला आहे. द्वितीय क्रमांक जरी असला तरी सर्वच या विद्यार्थ्यांनी ही स्पर्धा अतिशय अटीतटीची झालेली आहे आणि या स्पर्धेमध्ये थोड्याशा एखाद्या अर्ध्या मार्कावरून या स्पर्धेचे निकाल या ठिकाणी खालीवर झालेले असतील. यानंतर प्रथम क्रमांक मिळवलेले विद्यार्थिनी आहेत जिल्हा परिषद शाळा दापोर आरोही नितीन सूर्यवंशी. त्यानंतर आपण समूह नृत्य जे आहे त्याचे निकाल उशिरा जाहीर करणार आहोत. वैयक्तिक गायन या स्पर्धेचे जे काही बक्षीस आहे ते आमच्या डुबेरे केंद्राचे केंद्रप्रमुख सन्माननीय विजयजी निरगुडे सर यांनी या ठिकाणी वितरित करावे.
वैयक्तिक गायन स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी आहेत श्रुतिका रामराव आव्हाड, जिल्हा परिषद शाळा केंद्र दापूर, जिल्हा परिषद शाळा श्रुतिका रामराव आव्हाड, जिल्हा परिषद शाळा धुळवाड. त्यानंतर द्वितीय क्रमांक मिळवलेली आहे, द्वितीय क्रमांक मिळवलेला विद्यार्थी आहेत चास केंद्रातील, जिल्हा परिषद शाळा कुठली? साईराज निवृत्ती दराडे, जिल्हा परिषद शाळा नळवाडी. साईराज निवृत्ती दराडे, जिल्हा परिषद शाळा नळवाडी यांनी द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत डुबेरे केंद्रातील, जिल्हा परिषद शाळा मणेगावची विद्यार्थिनी समृद्धी निलेश रोडे, समृद्धी निलेश रोडे, प्रथम क्रमांक वैयक्तिक गायन. मार्गदर्शन करणारे शिक्षक शिक्षिका, वाद्याची साथ देणारे शिक्षिका, या सर्वांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी पुढे यावं आणि या बक्षिसाचा स्वीकार करावा. समृद्धी निलेश रोडे वैयक्तिक गायनामध्ये प्रथम क्रमांक. मार्गदर्शक या ठिकाणी अशोक पांगारकर सर, अंकुश सर, वैष्णव मॅडम, केंद्र प्रमुख यांच्याच हस्ते. त्यानंतर समूह गायन स्पर्धा लहान गट. पुढचे जे काही बक्षीस आहेत या ठिकाणी मी कला शिक्षक आणि आजच्या या स्पर्धेचं ज्यांनी परीक्षण केलं त्यातील सन्माननीय भरतजी मांडे सर, सिल्वर लोटस हायस्कूल येथील कला शिक्षक यांना विनंती करतो की त्यांनी पुढील बक्षिसांचं वितरण करावं. समूह गायन जिल्हा परिषद शाळा म्हाळोबा वस्ती केंद्र चास, त्या संपूर्ण चमूने या पुढे यायचे आहेत. त्यांचे जिल्हा परिषद शाळा म्हाळोबा वस्ती केंद्र दोडी. समूह गायनामध्ये द्वितीय क्रमांक मिळालेला आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डुबेरे. समूह गायन द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डुबेरे. विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांनी पुढे यायचे. इकडे बघा. आता निकाल समजला असेल. प्रथम नंबर कोणाचा येते? जिल्हा परिषद शाळा दापूर केंद्र दापूर यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे समूह गायनामध्ये. त्यांनी पुढे यायचे. याच्यानंतर मॅडम घ्या काही नाही घ्या. आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत जिल्हा परिषद शाळा दापूर. परिषद शाळा दापूर समूह गायन प्रथम क्रमांक. त्यानंतर बुद्धिबळ स्पर्धा. या बुद्धिबळ स्पर्धेचे पारितोषिक वितरण या ठिकाणी कुमारी गायत्री मांडे कला शिक्षक नवजीवन विद्यालय सिन्नर हिने करावं अशी मी तिला विनंती करतो. बुद्धिबळ स्पर्धा तृतीय क्रमांक मिळवलेला विद्यार्थी आहे जिल्हा परिषद शाळा पांढरी वस्ती सुयश गोरक्ष खैरनार. सुयश गोरक्ष खैरनार. बुद्धिबळ स्पर्धा त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक त्याचे पालक पदवी सत्तला. चला पटका. त्यानंतर द्वितीय क्रमांक मिळवलेले विद्यार्थी आहेत जिल्हा परिषद शाळा दोडी बुद्रुक. तृतीय क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा पांढरी वस्तीचे सुयश गोरक्ष ठरणार हा विद्यार्थी समेत मार्गदर्शक शिक्षक पदवीसर पालक सर्वांचं अभिनंदन. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचा मानकरी आहेत आदित्य रावसाहेब केदार. आदित्य रावसाहेब केदार जिल्हा परिषद शाळा दोडी बुद्रुक. आणि बुद्धिबळ स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला विद्यार्थी आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मणेगाव केंद्र डुबेरे आयुष शिवाजी सोनवणे. आयुष सोनवणे जिल्हा परिषद शाळा मणेगाव.
विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांनी पुढे यायचे। त्यानंतरची जी काही स्पेलिंग बी स्पर्धा झाली त्या स्पेलिंग बी स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे निकाल मी या ठिकाणी घोषित करतोय। स्पेलिंग बी स्पर्धेचे जे काही पारितोषिक आहेत ते मी या ठिकाणी होरायझन अकॅडमी सिन्नरच्या कला शिक्षिका श्रीमती गायत्री शाहीर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या बक्षिसांचे वितरण करायचे। स्पेलिंग बी स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी आहेत अंश रमेश कांगणे, दोडी केंद्र। शाळा कुठली? दोडीच ना। त्यानंतर द्वितीय क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी आहेत स्वरांगी नवनाथ सांगळे, दुबेरे केंद्र। शाळा आंधळे, स्वरांगी नवनाथ आंधळे। आणि प्रथम क्रमांक मिळवलेला विद्यार्थी आहेत साहिल शिवाजी सोनवणे, साहिल शिवाजी सोनवणे, जिल्हा परिषद शाळा गोंदे केंद्र दापूर यांनी या बक्षिसाचा स्वीकार करायचा आहे। यानंतर मॅथ बी लहान गट पहिली दुसरीचा या स्पर्धेचे निकाल मी घोषित करतो आहेत। या ठिकाणी आमच्या चापडगाव आश्रम शाळेचे ज्येष्ठ शिक्षक आणि ज्यांनी आजच्या या परीक्षेतील विविध अशा स्पर्धेचं मूल्यांकन केलेलं आहे असे आमचे मार्गदर्शक मित्र श्री रावसाहेब आत्रे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या बक्षिसांचे वितरण करायचे। मॅथ बी लहान गट तृतीय क्रमांक मिळालेले विद्यार्थी आहेत जिल्हा परिषद शाळा करवंदवाडीचा शिवम निलेश खैरनार, शिवम निलेश खैरनार। चला सर अरे लॉक होईल तो परत। द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे जिल्हा परिषद शाळा पालवेवाडी येथील विद्यार्थी आहे का अथर्व रवींद्र आव्हाड, केंद्र दापूर, जिल्हा परिषद शाळा पालवेवाडी। आणि यानंतर प्रथम क्रमांक मिळवलेला विद्यार्थी आहेत जिल्हा परिषद शाळा मणेगाव, केंद्र डुबेरे, सार्थक योगेश खोळंबे, बरोबर ना? सार्थक योगेश खोळंबे, जिल्हा परिषद शाळा मणेगाव। पुढचे मॅथ बी तिसरी चौथीचा जो काही गट आहे या दोडी जिल्हा परिषद शाळा दोडीचे मुख्याध्यापक सन्माननीय भालेराव सर यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढील बक्षिसांचे वितरण करायचे। मणेगाव ना पालक येत आहे, पालक मार्गदर्शक शिक्षक आणि मॅथ बी तिसरी चौथीचा मोठा गट त्यातील विजेते स्पर्धक आहेत तृतीय क्रमांकाचा मानकरी आहेत आयुष सचिन भाबड, जिल्हा परिषद शाळा तास। आयुष सचिन भाबड, जिल्हा परिषद शाळा तास। चला सर द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे मी सांगितलं, ठीक आहे ठीक आहे। हां केंद्र गोमू द्वितीय क्रमांक मिळालेला विद्यार्थी आहे जिल्हा परिषद शाळा दोडी बुद्रुक, तुमचेच आहेत का? बर आदित्य रावसाहेब केदार, आदित्य रावसाहेब केदार, जिल्हा परिषद शाळा दोडी बुद्रुक। आणि प्रथम क्रमांक मिळवलेला मॅथ बी गटातील विद्यार्थी आहेत जिल्हा परिषद शाळा डुबेरे, वेद शंकर खैरनार, वेद शंकर खैरनार। या विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षकांनी पुढे यायचे। चला बाकीचे मार्गदर्शक शिक्षक मोठ्या गटाचा निकाल, मोठा गट आता मोठ्या गटाचा निकाल मी या ठिकाणी घोषित करत आहे। वक्तृत्व स्पर्धा या स्पर्धेचं पारितोषिक मोठ्या गटाचे दोनच फक्त स्पर्धक आहे, प्रथम आणि द्वितीय क्रमांक आहेत। या बक्षिसांचे वितरण या ब्रह्मानंद विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय सोनवणे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। वक्तृत्व स्पर्धा मोठा गट द्वितीय क्रमांक मिळवलेले विद्यार्थी आहेत जिल्हा परिषद शाळा पाटोळे, प्रिया ज्ञानेश्वर खताळे, प्रिया ज्ञानेश्वर खताळे। विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक यांनी पुढे यायचे। आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी आहेत
कल्याणी दिलीप आव्हाड जिल्हा परिषद शाळा सापडगाव केंद्र दापूर, कल्याणी दिलीप आव्हाड या विद्यार्थिनीने मार्गदर्शक शिक्षकांनी पुढे यायचे। चित्रकला स्पर्धा मोठा गट द्वितीय क्रमांक मिळविलेला विद्यार्थी आहेत जिल्हा परिषद शाळा वडगाव सिन्नर, सुयोग योगेश आढाव जिल्हा परिषद शाळा वडगाव सिन्नर या विद्यार्थी आणि मार्गदर्शकांनी पुढे यायचे आहेत। सोनवणे सरांनाच विनंती करतो की त्यांनी या बक्षिसांचे वितरण करावं। त्यानंतर प्रथम क्रमांक मिळवलेला विद्यार्थी आहे जिल्हा परिषद शाळा चापडगाव शारदा शिवराम माळी, चित्रकला प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत शारदा शिवराम माळी जिल्हा परिषद शाळा सापडगाव। यानंतर मेंगाळे शारदा शिवराम मेंगाळकर, यानंतर धावणे मुले स्पर्धेचा निकाल मी घोषित करत आहे। त्याचे पारितोषिक वितरण या विद्यालयाचे उपप्राचार्य सन्माननीय काकड सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। धावणे मुले स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी आहेत कार्तिक भानुदास पालवे जिल्हा परिषद शाळा गोंदे, जिल्हा परिषद शाळा गोंदे कार्तिक भानुदास पालवे विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षकांनी पुढे येऊन या सन्मानाचा स्वीकार करायचे। आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी आहेत दुबेरी केंद्रातील जिल्हा परिषद शाळा वडगाव सिन्नर प्रकाश बाळू मोरे, प्रकाश बाळू मोरे। तरी म्हटलं आवाज काय येत नाही तुमचा? प्रथम क्रमांक आहे प्रकाश बाळू मोरे। एनर्जी ठेवा थोडीशी अजून। यानंतर धावणे मुली या स्पर्धेचा निकाल मी घोषित करत आहे। द्वितीय क्रमांक आहेत पुढचे हे बक्षिसांचे वितरण या ठिकाणी सन्माननीय बोडके सर यांना विनंती करतो की त्यांनी या बक्षिसांचे वितरण करावं। धावणे मुली स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे विद्यार्थिनी आहेत साक्षी कैलास माळी जिल्हा परिषद शाळा वडगाव सिन्नर, विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक आणि प्रथम क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी आहेत जिल्हा परिषद शाळा सापडगाव स्वरा पंढरीनाथ कंक, स्वरा पंढरीनाथ कंक जिल्हा परिषद शाळा सापडगाव। यानंतर चला पटापट चला। यानंतर वैयक्तिक नृत्य स्पर्धेचा निकाल मी घोषित करतो। बोडके सरांनाच विनंती करतो की त्यांनी वैयक्तिक घेतलं मला समोर ठेवलं। वैयक्तिक नृत्य स्पर्धा मोठा गट द्वितीय क्रमांक मिळविलेली विद्यार्थिनी आहेत ईश्वरी विशाल आव्हाड जिल्हा परिषद शाळा दुळवाड, जिल्हा परिषद शाळा दुळवाड ईश्वरी विशाल आव्हाड। आणि चला पटापट मार्गदर्शक शिक्षक विद्यार्थिनी आणि प्रथम क्रमांक मिळवलेले विद्यार्थिनी आहेत जिल्हा परिषद शाळा पाटोळे कोमल देवीदास कराड, प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत कोमल देवीदास कराड, विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक यांनी यावं या बक्षिसाचा सन्मानपूर्वक स्वीकार करावा। यानंतर वैयक्तिक गायन वैयक्तिक गायन मोठा गट द्वितीय क्रमांक मिळवलेले विद्यार्थी आहेत कृष्णा बाळासाहेब पवार। वैयक्तिक गायन मोठा गट प्रथम क्रमांक मिळवलेले विद्यार्थी आहेत रुपेश कैलास तांदळे जिल्हा परिषद शाळा वडगाव सिन्नर, वैयक्तिक गायन प्रथम क्रमांक रुपेश कैलास तांदळे। जिल्हा परिषद शाळा सोनेवाडी कृष्णा बाळासाहेब पवार। गायन द्वितीय क्रमांक मिळवलेला गट आहे जिल्हा परिषद शाळा वडगाव सिन्नर, समूह गायन द्वितीय क्रमांक। या बक्षिसांचे वितरण या ठिकाणी केंद्र प्रमुख OS पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला संघ आहे समूह गायनातील जिल्हा परिषद शाळा गोंदे केंद्र दापूर,
समूहगायन प्रथम क्रमांक दापूर केंद्रातील शाळा आहे, जिल्हा परिषद शाळा गोंदे. त्यानंतर बुद्धिबळ स्पर्धा, या स्पर्धेचं बक्षीस वितरण देखील पाटील सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. द्वितीय क्रमांक आहेत जिल्हा परिषद शाळा पाटोळे, ओमकार लक्ष्मण सांगळे. द्वितीय क्रमांकाचा विद्यार्थी आहेत ओमकार लक्ष्मण सांगळे, विद्यार्थी आणि शिक्षक. आणि प्रथम क्रमांक मिळवलेला विद्यार्थी आहेत जिल्हा परिषद शाळा गोंदे, अभिजित प्रकाश तांबे. बुद्धिबळ स्पर्धा प्रथम क्रमांक, जिल्हा परिषद शाळा गोंदे. पुढच्या स्पर्धेत पुढच्या पारितोषिकांचे वितरण या ठिकाणी स्पेलिंग बी पवार सरांना विनंती करतो की त्यांनी या पुढच्या बक्षिसांचं वितरण करावं. UV पवार सर यांच्या हस्ते पुढील बक्षिसांचं वितरण होईल. जिल्हा परिषद शाळा पाटोळे स्पेलिंग बी स्पर्धा श्रावणी नवनाथ चव्हाण. आणि प्रथम क्रमांक मिळवलेला विद्यार्थी आहेत समिदा शंकर तांबे, जिल्हा परिषद शाळा गोंदे. जिल्हा परिषद शाळा गोंदे, समिदा शंकर तांबे. मॅथ बी 5वी 6वीचा जो काही गट आहे त्या गटातील बक्षिसांचे वितरण सन्माननीय केंद्रप्रमुख विजयजी निरगुडे सर यांच्या हस्ते पुढील बक्षिसांचे वितरण होईल. जिल्हा परिषद शाळा पाटोळे प्रिया ज्ञानेश्वर खताळे, मॅथ बी स्पर्धा 5वी 6वी गट द्वितीय क्रमांक. आणि प्रथम क्रमांक मिळवलेले विद्यार्थिनी आहेत तनुजा नवनाथ जायभावे, जिल्हा परिषद शाळा गोंदे. मॅथ बी 7वी 8वीच्या या गटातील बक्षिसांचं वितरण या ठिकाणी मी बालराव सरांना विनंती करतो की त्यांनी या बक्षिसांचं वितरण करावं. जिल्हा परिषद शाळा पाटोळे द्वितीय क्रमांक संस्कृती शरद कराड. संस्कृती शरद कराड प्रथम क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी आहेत जिल्हा परिषद शाळा गोंदे ऐश्वर्या भाऊसाहेब रणशेवरे. या विद्यार्थिनी आणि मार्गदर्शक शिक्षकांनी पुढे यायचे. ऐश्वर्या भाऊसाहेब रणशेवरे. तर जे सांघिक खेळ आहेत क्रीडा प्रकारातील, या क्रीडा प्रकारातील बक्षिसांचं वितरण मी या ठिकाणी घोषित करत आहे. बक्षिसांचं वितरण या ठिकाणी मी आदरणीय सांगळे साहेबांना विनंती करतो की या सांघिक प्रकाराचं आपण या ठिकाणी बक्षिसांचं वितरण करावं. कबड्डी मुले स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव सिन्नर. द्वितीय क्रमांक या ग्रुपने आणि मार्गदर्शक शिक्षकांनी पटापट पुढे यायचे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव सिन्नर केंद्र डुबेरे कबड्डी मुलेमधील द्वितीय क्रमांकाचा संघ आहे. आणि प्रथम क्रमांक मिळवलेला संघ आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंदे केंद्र दापोर. प्रथम क्रमांक मिळवलेला संघ आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंदे. या स्पर्धेचं पारितोषिक या ठिकाणी या संघाने त्यांच्या शिक्षकांनी या ठिकाणी पुढे येऊन घ्यायचे. सन्माननीय कैलाजी सांगळे साहेब यांच्या हस्ते या पारितोषिकाचं वितरण होत आहे. जिल्हा परिषद शाळा गोंदे कबड्डी मुली संघ जो आहे त्या कबड्डी मुली संघाचं कबड्डी मुली संघ द्वितीय क्रमांक मिळवलेला शाळा आहेत जिल्हा परिषद शाळा वडगाव सिन्नर. जिल्हा परिषद शाळा वडगाव सिन्नर कबड्डी मुली त्यांनी पुढे यायचे, या बक्षिसाचा स्वीकार करायचा आहे. 1 मिनिट वेळेची बचत म्हणून आपण या संघाने इथंच थांबायचे.
या संघाने इथंच थांबायचंय आणि प्रथम क्रमांक मिळवलेला कबड्डी मुली संघ जो आहे तो आहे जिल्हा परिषद शाळा गोंदे. मी सन्माननीय सांगळे साहेबांना विनंती करतो की याच मुलांना ती ट्रॉफी पण दुसरी पण द्यावी, म्हणजे आपला वेळ वाचेल. कबड्डी मुली स्पर्धेतील प्रथम क्रमांक मिळवलेली शाळा आहे जिल्हा परिषद शाळा गोंदे. ट्रॉफी द्या. आणि बरोबर कबड्डी मुली द्वितीय क्रमांक मिळवलेली शाळा आहे जिल्हा परिषद शाळा वडगाव सिन्नर. चला पटापट. यानंतर म्हणजे कबड्डी मुलीतील द्वितीय क्रमांकाचं बक्षीस वडगाव सिन्नर शाळा घेत आहेत. त्यानंतर खो खो मुली द्वितीय क्रमांक, खो खो मुली द्वितीय क्रमांकाचं बक्षीस देखील जिल्हा परिषद शाळा वडगाव सिन्नर यांनी पटकावलेलं आहे. त्याही बक्षिसाचं वितरण सन्माननीय सांगळे साहेबांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. द्वितीय क्रमांक आणि कबड्डी मुली द्वितीय क्रमांक आणि खो खो मुले मुले आहे ना आपले वडगावचे. खो खो मुले जिल्हा परिषद शाळा सोनेवाडी द्वितीय क्रमांक, परिषद शाळा सोनेवाडी खो खो मुले द्वितीय क्रमांक आणि प्रथम क्रमांक मिळवलेला संघ आहे खो खो मुले मधील जिल्हा परिषद शाळा वडगाव सिन्नर. जिल्हा परिषद शाळा वडगाव सिन्नर खो खो मुले प्रथम क्रमांक. विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांनी पुढे यायचे. खो खो मुली शेवटचं जे काही बक्षीस आहेत मार्गदर्शक शिक्षक म्हणजे शिक्षिका पण आणि खो खो मुली या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आपण दिलेलं आहे वडगाव सिन्नर शाळेला. प्रथम क्रमांक मिळवलेला संघ आहे जिल्हा परिषद शाळा सापडगाव. खो खो मुली प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शाळा सापडगाव. या प्रथम क्रमांकाच्या संघाने अतिशय चांगली अशी तयारी करून या ठिकाणी बिटाचं नाव तालुक्यावरती उज्ज्वल करावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. झाले महत्त्वाचा जो निकाल आहे तो आपण पाठीमागे ठेवलेला आहे. तत्पूर्वी मी एक थोडासा व्यत्यय सांगतो. आज या ठिकाणी हा जो सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत आहे, हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडण्यासाठी परीक्षक म्हणून आपल्याला या ठिकाणी जे मार्गदर्शक लाभले ते श्रीयुत भारत मांडे सर यांचं या ठिकाणी स्वागत आणि आभार सन्माननीय बीट विस्तार अधिकारी श्रीयुत सांगळे साहेब यांनी आपल्या शुभ हस्ते करावं अशी मी त्यांना विनंती करतो. भारत मांडे सर हे सिल्वर लोटस स्कूल सिन्नर येथे कार्यरत आहेत. सिन्नरमध्ये प्रसिद्ध संगीत विशारद म्हणून प्रसिद्ध आहेत. श्रीयुत भरत मांडे सर यांचा या ठिकाणी यथोचित असा गौरव होत आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून जी पुढे मार्गक्रमण करत आहे त्यांचीच कन्या गायत्री मांडे ही देखील नवजीवन डे स्कूल डुबेरनाका येथे कार्यरत आहे. वडील एकपट मुलगी दुप्पट आहे, म्हणजे संगीताच्या बाबतीत अतिशय छान असं ज्ञान आहे. तर या ठिकाणी सन्माननीय बीट विस्तार अधिकारी सांगळे साहेब यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी गायत्री मांडे हिचा यथोचित गौरव करायचा आहे. यानंतर मी आमंत्रित करतो आज सकाळपासून या ठिकाणी हा जो कार्यक्रम पार पडत आहे या कार्यक्रमाचं उत्कृष्ट असं सूत्रसंचालन करणाऱ्या रवी भालेराव मॅडम यांचं देखील या ठिकाणी असा गुणगौरव होणं प्राप्त आहे. अतिशय छान पद्धतीने संपूर्ण विषयाची मांडणी करून
सर्व खेळांचं इत्तमभूत किंवा स्पर्धांचं इत्तमभूत माहिती त्यांनी आपल्या वाणीतून या ठिकाणी दिलेली आहे. सन्माननीय बीट विस्तार अधिकारी सांगळे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते पल्लवी भालेराव मॅडम यांचा या ठिकाणी यथोचित गौरव करावा. मॅडम यांना साथ देण्यासाठी आपण सकाळपासून त्यांना आमंत्रित केलं होतं, परंतु शाळेच्या कामामुळे सकाळच्या सत्रात उपलब्ध झाले नाही. परंतु द्वितीय सत्रात यांनी हजेरी लावली. असे आमचे मित्र श्री सोमनाथ वाळून सर यांचा देखील गुणगौरव या ठिकाणी सर्वांनी स्वीकारावा अशी त्यांना विनंती. पुन्हा एकदा वाळून सरांकडे ज्या निकालाची आपण आतुरतेने वाट बघत आहात, निकालाची वाट बघताय तुम्ही. या सांस्कृतिक स्पर्धेतील समूह नृत्य लहान गट आणि समूह नृत्य मोठा गट हे 2 निकाल आता राहिलेले आहेत, बरोबर का? त्यापेक्षा वेगळं काही राहिलंय का? समोर राहिलं सांगा. समूह नृत्य मोठा गट याचा निकाल मी या ठिकाणी घोषित करतो. समूह नृत्य मोठा गट द्वितीय क्रमांक मिळालेला संघ आहे जिल्हा परिषद शाळा गोंदे केंद्र तापूर. जिल्हा परिषद शाळा गोंदे समूह नृत्य द्वितीय क्रमांक. पुढे यायचे आणि या बक्षिसाचा स्वीकार करायचा आहे. आणि समूह नृत्य मोठा गट प्रथम क्रमांक मिळवलेला संघ आहे जिल्हा परिषद शाळा पाटोळे. जिल्हा परिषद शाळा पाटोळे समूह नृत्य मोठा गट प्रथम क्रमांक. सन्माननीय केंद्रप्रमुख आणि त्यांच्या शाळेचे तृतीय क्रमांक मिळवलेली शाळा आहे जिल्हा परिषद शाळा विद्यार्थी आणि दोन्ही क्रमांक मिळवलेली शाळा आहेत जिल्हा परिषद शाळा कुबेरे द्वितीय क्रमांक. विद्यार्थी आणि मार्गदर्शक खरं तर म्हणूनच मी म्हटलं की हे जे काही स्पर्धा आहेत या स्पर्धेतील प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक ठरवताना परीक्षकांना देखील खूप असं अवघड काम या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून प्रथम आणि द्वितीय काही याच्यात काही नेमला निकष बनवू शकणार नाही, परंतु परीक्षकांनी दिलेला निकाल या ठिकाणी मानकरी आहेत जिल्हा परिषद शाळा. आणि प्रथम क्रमांक मिळवलेली शाळा आहे जिल्हा परिषद शाळा होडी खुर्द. जिल्हा परिषद शाळा होडी खुर्द असं नाही करायचं. समोरचं पोरगं होतं ते तुझं माग लागलं त्याला काय अक्कल ना अक्कल बावळट पोरगं. याचबरोबर या संपूर्ण या विजेतरी स्पर्धेचं पारितोषिक वितरण या ठिकाणी संपन्न झालं आहे. आणि सन्माननीय सांगळे साहेब